नमस्कार मित्रांनो, मी शिवकुमार बनवरे. पाहता आपण न्यू महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज. मित्रांनो, 25 मे या दिवशी तुकाराम मुंढे यांचे अन्न आणि औषध अशा प्रशासनावर त्यांची नेमणूक झाली आणि त्यांनी लगेच त्याच दिवशी जिथं जिथं भ्रष्ट लोक आहेत, जिथं जिथं अन्नामध्ये किंवा दुधामध्ये जिथं भेसळ केली जाते त्याच्यावर त्यांनी कारवाईचा धडाका सुरू केला. 7च दिवसात त्यांनी अनेक कंपन्या आणि अनेक हॉटेल्स, दूध व्यवसाय, दुधापासून जे काही बाय प्रॉडक्ट बनवतात त्या सर्व कंपन्यांना त्यांनी धाडी टाकल्या आणि अनेक जणांवर कारवाई केली. आता हे लोकांच्या मनामध्ये जी आज चर्चा आहे की तुकाराम मुंढेंची बदली होऊ शकते, परंतु खरं तर आता तुकाराम मुंढेंची बदली सरकारला करणं एवढं सोपं जाणार नाही, केवढं शक्य नाही. त्याचं कारण असं आहे की आतापर्यंत तुकाराम मुंढेंनी ज्या ज्या विभागावर त्यांची बदली केली जाते किंवा त्यांची नेमणूक केली जात होती ते ते त्या विभागात तेवढं पब्लिकने ते सिरियसली घेतलं नाही. त्याला कारण असं होतं की आता ज्या विभागावर त्यांची नेमणूक केली आहे तिथं डायरेक्ट लोकांच्या जीवाशी खेळ आहे. म्हणजे आतापर्यंत हॉटेल्सवाले जी काही चूक करत होते, ज्याचा परिणाम माणसांच्या आरोग्यावर होत होता, वडापाव विक्रेते ज्या कागदावर ते पेपरवर द्यायचे, पेपराच्या तुकड्यावर वडापाव, त्यात जे शाई असते त्याच्यात केमिकल असतं, त्याचा परिणाम माणसाच्या आरोग्यावर होतो. दुधामध्ये किती भेसळ केली जाते, आता दूध किती घटलं, याच्यातून लोकांच्या निदर्शनास असं आलं आहे की खरंच किती लोक आतापर्यंत आपल्याला विष चारत होते आणि हे तुकाराम मुंढे यांनी ते उघडकीस आणले आणि त्याच्यावर कारवाई केली. आता लोकांना असं वाटायला लागलं की आता इथून पुढे आपल्याला आपल्या लेकरांना निर्भेळ असं दूध प्यायला मिळेल. हॉटेल व्यावसायिक आता सुधारले असतील, ते स्वच्छ करतील, त्यामध्ये काही कुठली भेसळ करणार नाहीत किंवा ते अन्न शिजवताना करताना ते स्वच्छता बाळगतील, काळजी घेतील. आता लोकांना असं वाटायला लागलंय, जी काही खवय्ये आहेत की बाहेर जाऊन जेवतात त्यांना सुद्धा वाटायला लागलंय की तुकाराम मुंढेंमुळे चला आपल्याला एक चांगला आता खायला मिळेल ज्यामध्ये भेसळ नाही. त्यांनी चितळे किंवा जे ऊर्जा अशी ज्या मोठ्या मोठ्या दुधाचं बायो प्रॉडक्ट बनणाऱ्या कंपन्या आहेत, अशा कंपन्यांची त्यांनी काल मीटिंग सुद्धा घेतली आणि त्यांनी असं ठणकावून सांगितलं की 1% सुद्धा मला भेसळ चालणार नाही. मला वाटतं असं सांगणारा, ठणकावून सांगणारा आणि सरकारच्या बापाला न भिणारा आणि माफियांना वटणीवर आणणारा असा महाराष्ट्राला पहिला अधिकारी मिळाला आहे. आणि याच्यात आता जनतेला पूर्णपणे जाणीव आहे. जनता सुद्धा आता सुधारली आहे म्हणायला हरकत नाही, कारण पहिले अधिकारी पाठीमागे गोरा खैरनार असे काही अधिकारी आले होते हाताच्या बोटावर मोजण्याजोगे. त्यामध्ये पण आताचा काळ हे सोशल मीडियावर असा झालाय की लोकांना आता समजतंय नेमकं खरं काय खोटं काय. त्यामुळे तुकाराम मुंढेंच्या मागं पब्लिक उभं राहील. जर सरकारने आता यांची अशात बदली केली तर तरुणाई रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, तुकाराम मुंढेंना पाठिंबा दिल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे सरकारला इतकं ते सोपं जाणार नाही. त्याच्यामुळे त्यांचा जो कार्यकाळ आहे नियुक्ती केल्यानंतरचा, त्यांचा कार्यकाळ त्यांना पूर्ण करून द्यावा लागेल सरकारला. आता खरं तर जे माफिया आहेत किंवा जे भ्रष्ट राजकारणी आहेत त्यांच्या मात्र पोटात फार दुखायला लागलंय तुकाराम मुंढेंच्या नियुक्तीमुळे. परंतु तुकाराम मुंढे त्यांच्या बापाला घाबरत नाहीत आणि आता त्यांना जनतेचा पाठिंबा मिळतोय आणि जनतेनं पाठिंबा देणं गरजेचं आहे. कारण जे तुमच्या मुलाच्या, जनतेच्या आरोग्याशी जे खेळलं जायचं, जीवाशी जे खेळलं जात होतं, जिथं भेसळ केली जात होती, जिथं अन्न बनवताना काळजी घेतली जात नव्हती, अशा ठिकाणी त्यांनी धाडी टाकलेल्या आहेत आणि अनेक जणांवर कारवाई केली आणि ते सत्र आता सुरूच आहे. त्याच्यामुळं आता सरकारने जर निर्णय घेतला, काय जे माफिया असतील किंवा भ्रष्ट राजकारणी असतील त्यांनी शासनाकडे जर तक्रार केली तुकाराम मुंढेंच्या विरोधात, तर शासन त्यांची आता बदली करू शकत नाही. खरं तर मला जाता जाता मला हे पण सांगायचं आहे की असे किती अधिकारी आहेत. आपण आता महाराष्ट्रामध्ये एकच अधिकारी गाजतोय की तुकाराम मुंढे. अशा अनेक अधिकाऱ्यांची गरज आहे महाराष्ट्राला, परंतु तसे अधिकारी मिळत नाहीत. आता तुकाराम मुंढेंच्या अगोदर अधिकारी आणि तुकाराम मुंढेंच्या अगोदर अनेक अधिकारी येऊन गेले. ते काही झोपले होते का? याचा अर्थ ते भ्रष्ट होते. ते नक्कीच त्यांच्याकडून माया गोळा करत असतील आणि चलू द्या कसं बी, मरू द्या लोक मिली तर, पण आम्हाला पैसा मिळाला पाहिजे ही त्यांची धोरणं होती. पण तुकाराम मुंढेंनी हे साऱ्या गोष्टीला चाप लावलाय. आणि मला असं सांगायचं आहे की जर तुकाराम मुंढेंनी ही काळजी घेतली तर तुकाराम मुंढे किती ठिकाणी पुरवणार. म्हणून पब्लिकनी सुद्धा सावध होणं गरजेचं आहे. तुम्ही सुद्धा आपण अन्न जे खातो, ज्या हॉटेलमध्ये जातो आपण, ते कसं बनवतायत, त्यांच्या भाटराखान्यात जाऊन बघितलं पाहिजे. तिथे काय व्यवस्था आहे, काय अवस्था आहे, काय स्वच्छता आहे, ह्या साऱ्या गोष्टीची लोकांनी सुद्धा विचार करून ती खायला गेलं पाहिजे. एखाद्या हॉटेलमध्ये तुम्ही प्रवेश केला, तुम्ही चौकशी केली पाहिजे, तुम्हाला तो अधिकार आहे.
एक साधं उदाहरण सांगायचं झालं तर लोकांचं अज्ञान म्हणावं का मुद्दामपणा म्हणावा, ज्यावेळेस शेतकरी तुम्हाला दूध घालतो, शेतकरी थोडंसं पाणी होती परंतु त्यात भेसळ करीत नाही. परंतु जे भेसळ करणारी लोक आहेत ती वेगळीच आहे. ज्यांच्या दारात एकही गाय नाही त्या माणसाने 100 लिटर दूध घातलेलं आता तुकाराम मुंडेच्या धाडीत सापडलं. ज्या शेतकऱ्यांच्या दारात जनावर आहेत, जे पशुधन ते जीवापाड जपतायत आणि त्यातून मिळणारं दूध प्रामाणिकपणे जर शेतकरी त्या दूध डेअरीला घालत असतील तर ते दूध, ज्यांना दूध विकत घ्यायचंय शहरातल्या लोकांना, ते शेतकऱ्याचं दूध घ्यायला नको म्हणतात का तर शेतकरी पाणी म्हणतात. पण गंमत अशी आहे की ज्यावेळेस तुम्ही बाजारातून त्या पुढीतलं दूध आणता पॅकिंग मधलं, त्या पॅकिंग मधल्या दुधातलं चीज, पनीर, लोणी, तूप सारं काढलेलं आहे आणि मग तुम्ही काय पांढरं पाणी घेताय का नुसतं? तसं शेतकऱ्यांनी पाणी ओतता तुम्ही म्हणता, घडीभर मी म्हणतो समजा ग्लासभर पाणी ओतलं पण त्यातलं काही काढलं नाही ना. अरे मग तुमचं हे अज्ञान आहे. कमीत कमी तुम्ही स्वच्छ मागणी केली पाहिजे. निर्भेळ वस्तूची मागणी तुम्ही करणं तुमचा तो हक्क आहे, परंतु ती तुम्ही सुद्धा तपासून घेणं हे सुद्धा तुमच्याकडे ज्ञान असलं पाहिजे. एकटे तुकाराम मुंडे किती जणांना पुरवणार आहेत, किती जणांवर कारवाई करणार आहेत, तर तुम्ही सुद्धा स्वतः सतर्क राहिलं पाहिजे असं तुकाराम मुंडेंचं म्हणणं आहे. तुम्ही काळजी घेतली पाहिजे, तुम्ही दक्षता बाळगली पाहिजे. दुधामध्ये काय भेसळ आहे का त्याचं तुम्ही तपासून घेतलं पाहिजे. अन्नामध्ये काय भेसळ आहे का तुम्ही ते तपासून घेतलं पाहिजे. दुधामध्ये काय भेसळ आहे का, आपण हॉटेलमध्ये जेवायला गेलो तिथं काय स्वच्छता आहे का, ह्या साऱ्या गोष्टीची काळजी पब्लिकने सुद्धा घेतली पाहिजे. तरच तुकाराम मुंडेंना तुमची मदत होईल. फक्त तुम्ही मोबाईलवर, व्हॉट्सअपवर, तुम्ही सोशल मीडियावर त्यांना पाठिंबा आहे आमचा, तुकाराम मुंडे आगे बढो, आम्हाला तुमचा पाठिंबा आहे, अशी तुकाराम मुंडेंची गरज आहे नुसतं असं म्हणून होणार नाही. तर तुकाराम मुंडेंना तुमची गरज आहे, तुमच्या पाठिंब्याची गरज आहे, हे लक्षात ठेवा. आणि जर तुमचा पाठिंबा मिळाला तर प्रशासनाची तुकाराम मुंडेची बदली करण्याची ताकद होणार नाही. पाहत राहा न्यू महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज.